महेश, महेश, कसं आहे? आज खूप खुश दिसतोस. असाच खुश राहत का? खुश असलास ना, छान दिसतोस. मी नेहमीच खुश असतो आणि आनंदी. तू कशी आहेस? मला काय म्हणू, सकाळी लवकर उठायचं, जेवण बनवायचं, दुपारी परत झोपून जायचं, संध्याकाळी परत ते. चांगलंय मग, आनंदी तर आहेस ना? हो. चांगलंच आहे की मग. ह्या आयुष्यात खुश असणं खूप कठीण, जे की तू आहेस. हो. बाकी काय म्हणतेस? आज खूप दिवसांनी भेटायला बोलवलंस, ते पण इथं, जिथं आपली पहिली भेट झाली होती. हो, मनात खूप गोष्टींचा साठा झाला. म्हणलं आज साठा झालेला बांध तोडूनच टाकावं. अशा कोणत्या गोष्टींचा साठा मनात दाटून आहे? प्रेम केलेल्या व्यक्तीचा. अजूनही त्या गोष्टींचा राग आहे तुझ्या मनात? का? तू गेली असशील सगळ्या गोष्टी विसरून, मी नाही. हृदयात टोचतात त्या प्रत्येक गोष्टी, ज्या की कधी घडणारच नव्हत्या, ज्याचा कधी विचार पण केला नव्हता. अतूट प्रेम 10 वर्षांचं, ना कोणती भीती, ना कोणतं बंधन, ना कोणती अट, ना कोणत्या गोष्टीचा विचार. असं प्रेम होतं. झालेल्या गोष्टींचा विचार करण्यात अर्थ नाही असं वाटतं मला. असं तुला वाटत असं? साधं सुद्धा प्रेम नव्हतं. 1-2 महिन्याचं, 10 वर्षाचं प्रेम होतं आपलं, जे की मला सोडून गेलं. सोडून नाही, सोडून जायला भाग पाडलं. समुद्र जरी किती मोठा असला ना, तर समुद्र त्यालाच आवडतो जो त्याच्या जवळ राहतो. त्याला नाही जो समुद्राच्या किनाऱ्यावरती उभं राहून समुद्राला नावं ठेवतो. तो खारटेस. आपल्यामध्ये समुद्र मी झालोय आणि किनाऱ्यावरची व्यक्ती तू. जर त्या किनाऱ्यावरची व्यक्ती मी असते ना, तर तुला 10 वर्ष साथ कधीच दिली नसती. मग सोडून गेले असते तर बरं झालं असतं. एवढा राग माझ्याबद्दल? हो, प्रेम केलं मी, खेळ नाही. की डाव संपला की संपलं सगळं. महेश, काय चुकी होते रे माझी? काय चुकले मी, सांग ना. आई वडिलांना न दुखवता लग्न केलं हे चुकलं का? तुझ्या मनाविरुद्ध लग्न केलं हे चुकलं माझं? चुकलं तर तुझं काहीच नाही ग. चुकलं तर माझं होतं की मी त्या व्यक्तीच्या आयुष्यात आलो ज्या व्यक्तीने कधी मला आयुष्यात घेतलंच नाही. मी त्या व्यक्तीवरती प्रेम केलं ज्या व्यक्तीने माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही. मी त्या व्यक्तीला जीव लावला
मी त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत समजून घेतलं, पण ज्यावेळेस मला समजून घ्यायचं होतं त्यावेळेस त्या व्यक्तीने प्रत्येक दरवाजे बंद केले, जे की माझ्यासाठी उघडे ठेवायचे होते. असं तुला वाटत असेल ना महेश, तर का नाही आलास माझ्या घरी? का नाही माझ्या आई वडिलांना विचारलंस? का त्यांच्या पाया पडला नाहीस? का त्यांना हे बोलला नाहीस की आयुष्यभर सुखी ठेवीन मी, पण तिचा हात एकदा माझ्या हातात द्या? का हे बोलला नाहीस की मी लग्न करतो तिच्याशी, पण तुम्हाला एक तक्रार येऊ देणार नाही? का बोलला नाहीस महेश? तुला काय वाटलं तुझ्यासाठी मी एवढं करू शकत नाही? चुकीचं समज नसतं मला. तुझ्या आई वडिलांच्या खेरी जाऊन तुझा हात मागितला होता, पण जातीचा उंबरठा माझी वाट अडवत होता, आणि त्याच जातीच्या उंबरठ्याने मला तुझ्या प्रेमाच्या चौकटीतून बाहेर हाकललं, आणि आयुष्याचं घर बांधायचं त्याच जातीच्या उंबरठ्याने थांबवून दिलं. तू घरी आला होतास? प्रेम केलं म्हणून तुझ्या आई वडिलांच्या हातापाया पडलो. मला वाटलं तू येशील. का नाही आलीस तू? का? काय करू मी महेश? आई बाबा दोघेही औषधाची बाटली घेऊन उभे होते. तू जर आमच्या खानदानाचं नाव खराब केलं तर आम्ही दोघेही जीव देऊ. मग तर खुश राहशील ना तू? जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुला आमच्या खानदानाचं नाव कधीच खराब करू देणार नाही, असं बोलले. मग मी काय करणार होते? जीव द्यायची इच्छा झाली होती रे, काही सुचत नव्हतं. पण मी जरी जीव दिला असता ना तरी माझ्या आई वडिलांचं नाव खराब झालं असतंच रे. यार पण एकदा बोलले असतीस. काय करू बोलून? बोलण्याआधीच मोबाईल काढून घेतला, न विचारता लग्न जमवलं. साखरपुड्यातच लग्न लावून दिलं. दुसरं काय करणार होते मी? हातपाय असून सुद्धा लंगड्या पांगड्यासारखी गत झाली होती माझी. वाटत होतं पेटत्या आगीत उडी मारावी, पण विचार करून डोकं बंद पडलं होतं. समोर काय चाललंय हे सुद्धा सुचत नव्हतं मला. पण अशा वेळेस तुझा कॉल आला. मनाला बरं वाटलं. वाटलं होतं भेटशील, काही गोष्टी बोलशील, मन हलकं होईल. पण तुझ्या मनात माझ्याबद्दल इतका द्वेष असेल हा कधी विचारच केला नव्हता. प्रेम तर मी पण केलं होतं रे, ते पण जीवापाड. दुसऱ्या मुलींसारखं नव्हतं. प्रत्येक क्षण मी तुझी होऊन जगले. प्रत्येक गोष्टीत मी तुला महत्व दिलंय. अशी एक सुद्धा वेळ नाही की मी तुला नाकारलं. माझा शेवटचा निर्णय चुकीचा होता असं समजू नकोस महेश. नियतीच्या मनात नव्हतं आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचं. आणि हो, जाता जाता एवढंच बोलेन, मी आता सुखी आहे. तू पण सुखी राहा. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि आता मला विसरून जा, आपल्या प्रेमाला, आपल्या आठवणींना. चल, खूप उशीर झाला, निघते मी.
तुला शेवटचं काही बोलायचं नाही? बरं वाटत आहे का ते? हो, मनाचा भार कधी कमी होणार नाही. पण आठवणींचा आज झाला. काळजी करू नकोस. खूप काळजी घेईन मी तिची, आणि एवढी काळजी घेईल की तुझी आठवण तिला कधीच होऊ देणार नाही. सांगितले तिने मला सगळं, तुमच्यातलं नातं, म्हणून तुला मी इथं बोलावलंय. कारण तुमच्या दोघात नंतर खंत नको राहायला. चल, येतो मी. आणि हो, परत तिला कॉल मेसेज काही करू नकोस. त्यामुळे तू सुद्धा खुश राहशील आणि ती सुद्धा खुश राहील.